असं वाटत असेल की नाही मी नाहीये त्यापैकी मी नाहीये, तर गट स्थापन करायला किमान 6 लोक लागतात. मग ते 6 कोण आहेत? गट स्थापन झाला हा दावा कुठून होतो? नाही, प्रश्न असा आहे ना की जर नाहीये तर ते समोर येऊन का सांगत नाही? माझा प्रश्न तोच होता. नाही, ते समोर येऊन का सांगत नाही त्याचं उत्तर तेच स्वतः देतील. पण माझी माहिती मी मगाशी सांगितलं, नानासाहेब पाटील, अमित क्षीरसागर, त्याच्यानंतर जयराजे निंबाळकर आणि ओमराजे निंबाळकर या सगळ्यांच्या सह तानाजी सावंतांनी लीड केलं आणि तानाजी सावंत चार्टर मध्ये होते. तानाजी सावंत त्यांच्यासोबत होते दिल्लीला जाताना, ही माझी माहिती आहे. या सगळ्याच्या संबंधाने बैठक 10 तारखेलाच एनडीएच्या बैठकीनंतर दिल्लीच्या हॉटेल ताज मानसिंग मध्ये पार पडलेली होती. त्यामुळे हे फार व्यवस्थित विचार करून प्रत्येकाने आपापलं पॉलिटिकल सर्वायव्हनेस बघून आपापल्या महत्वाकांक्षा म्हणजे लोकांचे मॅन्डेट, लोकांचा विश्वास, लोकांच्या भावना सगळं पायदळी तुडवून ज्या पद्धतीने केलं गेलं. पण या सगळ्यातनं मला फडणवीसांना पुन्हा एकदा हे आवर्जून मी फडणवीसांना सांगितलं पाहिजे की फडणवीसजी, तुमच्या प्रचंड सत्ताकांक्षा होत्या, पण आता जे काही झालं त्यानंतर महाराष्ट्रातला मराठी माणूस पुढची 20 वर्ष तरी पंतप्रधान होत नसतो. कारण तुम्हाला अडवण्यासाठीचा जो स्पीड ब्रेकर आहे तो दिल्ली ते नागपूर व्हाया दरे जबरदस्तपणे टाकलेला आहे. हा स्पीड ब्रेकर शिंदे सेना ज्यांनी जन्माला घातली आणि शिंदे सेनेची सरोगेट मदर म्हणून तुमच्याच पक्षाचे नेते जे दिल्लीत वावरतात त्यांनी टाकलेला आहे. फडणवीसजी, तुम्ही जो भस्मासूर तुमच्या मुख्यमंत्री पदासाठी जन्माला घातला होता तो भस्मासूर आता तुमच्या डोक्यावर हात ठेवेल इतका बळकट झालेला आहे. त्याची काळजी तुम्ही करा, कारण मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही, असेही आम्ही एकदा होरपळून निघालेलो आहोत आणि सत्तेशिवाय राहायचं ठरवलं. फिनिक्स पक्षासारखे आम्ही शून्यातून पुन्हा उभे राहिलो, राखेतनं उभे राहत आम्ही 20 आमदार, 9 खासदार, पालिकेचे 65 नगरसेवक, 3 महापौर, विधान परिषदेमध्ये नार्वेकर असतील, अभ्यंकर असतील हे निवडून दिले. ज्या